नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आपलं सर्वांचं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आणि आजच्या सेशनमध्ये बघा आपण 19 फेब्रुवारी 2026शी रिलेटेड जेवढा काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जो काही GSचा पोर्शन आहे तो देखील कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या सेशनमधील आपला पहिला क्वेश्चन काय ते पाहूयात. फिडे फ्रीस्टाईल बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियनशिप 2026चे विजेतेपद कोणी जिंकले असा तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? ए. मॅग्नस कार्लसन. बघा, मॅग्नस कार्लसन हे नॉर्वेचे आहेत आणि यांनी फिडे फ्रीस्टाईल बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियनशिप 2026चं विजेतेपद जे आहे ते पटकावलेलं आहे. बघा, वर्ल्ड बुद्धिबळ स्पर्धेतील त्यांना गोट असं म्हटलं जातं आहे. आता ही जी स्पर्धा आहे ती 13 ते 15 फेब्रुवारी 2026 दरम्यान जर्मनीतील वॉयसेनहॉस या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. नाव इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर बघा, त्यांनी अंतिम फेरीत अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाला हरवलेलं आहे आणि ही पहिली अधिकृत फिडे फ्रीस्टाईल अजिंक्यपद स्पर्धा होती. म्हणजेच या फॉर्मॅटमधील ही पहिली स्पर्धा होती. आता फ्रीस्टाईलमध्ये बघा काय होतं आहे, फ्रीस्टाईलमध्ये रॅन्डम जो आहे ती चाळ खेळली जाते पहिल्या स्टार्टिंगला. दुसऱ्या ज्या स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये एक म्हणजे जो गेमर आहे तो एक गेम प्लॅन करतो आणि त्याच्या अकॉर्डिंग तो चाली खेळतो आहे. पण याच्यामध्ये फ्रीस्टाईलमध्ये काय करण्यात येतं आहे की रॅन्डम चाल खेळली जाते, जेणेकरून पुढच्या चाली काय आहेत ते आपल्याला कळत नाही. आणि याच्यामध्येच त्यांनी काय केलेलं आहे, अजिंक्यपद प्राप्त केलेलं आहे. आणि कार्लसनचे हे 21वे अजिंक्यपद आहे. त्यांनी आधीच बघा रॅपिड आणि ब्लिट्झ जागतिक अजिंक्यपद जे आहेत ते जिंकलेले आहेत आणि त्यांच्याकडे आता फ्रीस्टाईल जागतिक अजिंक्यपद देखील मिळालेलं आहे. आता फिडे फ्रीस्टाईल बुद्धिबळ जागतिक अजिंक्यपद 2026ची ही पहिली आवृत्ती होती. त्याच्यात बघा जिंकलेले आहेत मॅग्नस कार्लसन आणि ते कोणत्या देशाचे आहेत? नॉर्वेचे आहेत. आणि कार्लसनचं हे 21वे जागतिक विजेतेपद आहे, त्यामुळे हे महत्त्वाचं ठरतं. आणि रौप्य विजेता म्हणजेच उपविजेता कोण आहे? फॅबियानो कारुआना आणि त्याचा देश कुठला आहे? USA. आणि तिसरं पद म्हणजेच कांस्य पद कोणाला मिळालेलं आहे? नेदेबिरिक अब्दुसत्तोरू आणि हे कोणाचे आहेत? उझबेकिस्तानचे आहेत. त्याच्यानंतर बघा फिडे ही इंटरनॅशनल चेस फेडरेशन आहे आणि त्याचं पूर्ण नाव आपण जर बघायचं झालं तर त्यालाच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ असं संबोधलं जातं आहे. आणि ही बुद्धिबळासाठी आंतरराष्ट्रीय संघटना आहे जिची स्थापना कधी झालेली आहे? 20 जुलै 1924ला आणि मुख्यालय आहे लॉसाने, स्वित्झर्लंड या ठिकाणी. अध्यक्ष कोण आहेत? अकार्डी. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, बहुचर्चित कुमार भास्कर वर्मा सेतू जो आहे तो कोणत्या नदीवरती बांधला आहे असा तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? ड. ब्रह्मपुत्रा. तर ब्रह्मपुत्रा नदीवरती कुमार भास्कर वर्मा सेतू जो आहे तो बांधलेला आहे आणि याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. तर बघा, आसाममधील गुवाहाटी येथे ब्रह्मपुत्रा नदीवरती हा सेतू जो आहे, हा पूल जो आहे तो बांधण्यात आलेला आहे. आणि हा पूल गुवाहाटी आणि उत्तर गुवाहाटी यांना जोडतो. यापूर्वी इथे या दरम्यान प्रवास करण्यासाठी 45 मिनिटे ते 1 तास लागत होता, पण आता हे अंतर कमी होऊन फक्त 7 ते 10 मिनिटांमध्ये पूर्ण करता येईल. याचा अंदाजे खर्च जो आहे तो 3030 कोटी इतका आहे. आता याची लांबी, मुख्य पूल जो आहे त्याची अंदाजे लांबी 1.24 किलोमीटर इतकी सांगितलेली आहे आणि एकूण कनेक्टिव्हिटी कॉरिडॉर जो आहे तो 8.4 किलोमीटरचा आहे. आता याचा प्रकार बघा, 6 लेन एक्स्ट्रा डोज्ड PSC ब्रिज आहे हा आणि ईशान्येतील हा पहिला ब्रिज आहे अशा प्रकारचा, त्यामुळे हा इम्पॉर्टंट आहे. आता हा जो ब्रिज आहे तो एक्स्ट्रा डोज तंत्रज्ञानाचा वापर करून बांधला गेलेला आहे. आता आसाम जो आहे तो भूकंपप्रवण असल्यामुळे म्हणजे झोन V मध्ये येत असल्यामुळे त्यावर तंत्रज्ञान फ्रिक्शन पेंड्युलम बेअरिंग्ज बसवण्यात आलेले आहे, जे भूकंपाच्या धक्क्यापासून त्याचं काय करू शकतील? संरक्षण करू शकतील. आता कुमार भास्कर वर्मा यांचं नाव देण्यात आलेलं आहे या पुलाला. ते कोण होते बघा?
7व्या शतकात आसामचे एक महान राजा होते ते, आणि उत्तर भारतातील राजा हर्षवर्धन जे आहेत त्यांच्या समकालीन आणि त्यांचे मित्र होते. आता आसाममधील सर्वात मोठा नदीपूल आहे. त्याच्यानंतर बघा, भूपेन हजारिका हा आसामचा सर्वात लांब नदीपूल आहे, ज्याचं दुसरं नाव ढोला सदिया पूल असं देखील आहे. याची सुमारे लांबी किती आहे? 9.15 किलोमीटर इतकी. आणि हा लोहित नदी म्हणजेच ब्रह्मपुत्रेची जी उपनदी आहे त्याच्यावरती आहे. हा कधी बांधण्यात आलेला होता आणि याचं उद्घाटन बघा 26 मे 2017ला करण्यात आलेलं होतं. आता हा पूल आसाम आणि अरुणाचल प्रदेशला जोडतो. हे देखील परीक्षेला विचारलं जाऊ शकतं, तर हे नोट डाऊन करून घ्या. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात. IGBC प्लॅटिनम रेटिंग मिळवणारं भारतातील पहिलं मोठं बंदर कोणतं आहे असं तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय आहे? VO चिदंबरनार पोर्ट. आता IGBC प्लॅटिनम रेटिंग मिळवणारं भारतातील पहिलं मोठं बंदर बनलेलं आहे VO चिदंबरनार पोर्ट. त्यामुळे याचं नाव इम्पॉर्टंट आहे. बघा, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आणखीन एकदा VO चिदंबरनार पोर्टचा उल्लेख आलेला होता. अँटी ड्रोन सिस्टीम बसवणारं देखील हे पहिलं पोर्ट आहे, त्याच्यामुळे याचं नाव काय आहे? इम्पॉर्टंट आहे. बघा, ज्याला IGBC प्लॅटिनम रेटिंग मिळालेलं आहे, IGBC म्हणजेच इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिल. आता प्लॅटिनम रेटिंग जो आहे हा हरित इमारतींना, म्हणजे जे कोणी पर्यावरणास अनुकूल इमारती आहेत ज्याचं कार्बन उत्सर्जन नाके बराबर आहे, म्हणजे 0 कार्बन उत्सर्जन आहे, अशांना दिला जाणारा हा सर्वोच्च सन्मान आहे, जो की VO चिदंबरनार बंदरला मिळालेला आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात. जागतिक पर्यटन लवचिकता दिवस कधी साजरा केला जातो असं तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे. तर बघा, इम्पॉर्टंट डेजशी रिलेटेड क्वेश्चन आहे. बरेच वेळेला एक्झामला इम्पॉर्टंट डेजशी रिलेटेड क्वेश्चन विचारले जातात. तर बघा, 17 फेब्रुवारीला आपण काय करतोय? जागतिक पर्यटन लवचिकता दिवस जो आहे तो साजरा करतोय. 16 ते 18 फेब्रुवारी 2026 दरम्यान हा 4था जागतिक पर्यटन लवचिकता दिवस जो आहे तो साजरा करण्यात आलेला होता. याची परिषद आणि प्रदर्शन नैरोबी येथील केन्याटा आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात आलेली होती. आता बघा, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 2023मध्ये अधिकृतपणे साजरा करण्याचा ठराव जो आहे तो मंजूर केलेला होता. पर्यटन शाश्वत बनवण्यासाठी आणि त्याचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस जो आहे तो सेलिब्रेट केला जातोय. आणि 2026ची थीम इम्पॉर्टंट आहे. थीमवरती क्वेश्चन विचारले जातात. तर बघा, 2026ची थीम काय होती? पर्यटन लवचिकता कृतीत संकटातून. त्याच्यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते पाहूयात. बघा, अलीकडेच जाहीर झालेल्या पंतप्रधान मदत योजनेअंतर्गत रस्ते अपघातातील पीडितांना किती कॅशलेस उपचार देण्यात येतील असा तुम्हाला क्वेश्चन विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? 1.5 लाख. तर बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PM राहत रोड ॲक्सिडेंटल विक्टिम हॉस्पिटलायझेशन अँड अशोर्ड ट्रीटमेंट योजना जी आहे ती सुरू केलेली आहे. आणि याचं उद्देश काय आहे? भारतात रस्ते अपघातांमुळे होणारे जे मृत्यू आहेत ते रोखणं याचं उद्दिष्ट आहे. आता एका स्टडीनुसार असं दिसलेलं आहे की अपघातानंतर पहिल्या तासात, म्हणजे ज्याला आपण गोल्डन आवर म्हणतो, याच्यामध्ये जर योग्य उपचार दिले गेले नाहीत तर 50% जीव म्हणजे माणसांचे जातात. आणि जर योग्य उपचार दिले तर ते जीव आपण काय करू शकतो? वाचवू शकतो. तर ही योजना जी आहे ती गोल्डन आवर दरम्यान मोफत उपचार प्रदान करते. आणि या योजनेअंतर्गत रस्ते अपघातातील पीडितांना गोल्डन आवरमध्ये कॅशलेस तात्काळ रुग्णालयात दाखल करणे आणि हमी उपचार प्रदान करण्यासाठी डिझाईन केलेली आहे. बघा, 1.5 लाखांपर्यंत मोफत उपचार याला मिळू शकतात. त्याचबरोबर अंतिम मुदत काय आहे? अपघाताच्या तारखेपासून 7 दिवस ही अंतिम मुदत आहे. आणि देशातील कोणत्याही रस्त्यावरील अपघातांना ही योजना जी आहे ती लागू होते. आता ही योजना 112 जो आपत्कालीन क्रमांक आहे याच्याशी जोडलेली आहे. अपघात झाल्यास 112 डायल केल्यानं रुग्णवाहिका आणि जवळच्या रुग्णालयाची जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला मिळेल. आणि तुम्हाला रुग्णालयात दाखल होताच पोलीस आणि रुग्णालयाच्या डिजिटल सिस्टीम सक्रिय होतील, त्यामुळे कागदपत्रांवरती वेळ वाया जाणार नाही आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहण्यापूर्वी जर तुम्हाला लेक्चर आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. आणि हा जो व्हिडिओ आहे
तो तुमच्या फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल आणि मी देखील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. तर बघा, आशियाई रायफल पिस्तूल चॅम्पियनशिप 2026मध्ये कोणत्या देशाने पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे? तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? ब, भारत. तर ही आपल्यासाठी गौरवास्पद गोष्ट आहे. आशियाई रायफल पिस्तूल चॅम्पियनशिप 2026मध्ये भारतानं पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावलेलं आहे. एकूण 94 पदकं जी आहेत ती त्यांनी पटकावलेली आहेत. तर हिचं आयोजन जे आहे ते नवी दिल्लीमध्ये करण्यात आलेलं होतं आणि ही चॅम्पियनशिप नवी दिल्लीतील डॉक्टर करणी सिंग शूटिंग रेंज येथे आयोजित करण्यात आलेली होती. ही त्याची 17वी आवृत्ती होती आणि 17 देशातील खेळाडूंनी ह्याच्यामध्ये भाग घेतलेला होता. भारताने एकूण 94 पदकं जिंकलेली आहेत आणि पदक तालिकेत पहिलं स्थान मिळवलेलं आहे. बघा, एकूण सुवर्ण पदकं जी आहेत ती 51 मिळवलेली आहेत, रौप्य पदकं 23 तर कांस्य पदकं 20. आता ह्या पदक तालिकेत कझाकिस्तान 29 पदकांसह दुसऱ्या नंबरवरती, तर उझबेकिस्तान 25 पदकांसह तिसऱ्या नंबरवरती आहे. हे देखील लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, ही 16वी आवृत्ती 2025मध्ये कझाकिस्तानमधील शामकिंट येथे आयोजित करण्यात आलेली होती. प्रिव्हियस इयरचं देखील लक्षात ठेवणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते बघूयात. बघा, दिल्ली सरकारच्या मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे, असा तुम्हाला क्वेश्चन विचारला. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? ड, पारंपरिक कारागिरांपासून आधुनिक कौशल्य प्रशिक्षणापर्यंत डिजिटल जागतिक बाजारपेठेशी जोडणं हे मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेचं प्राथमिक उद्दिष्ट आहे. तर बघा, दिल्ली मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेला मंजुरी दिलेली आहे आणि मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी ही योजना काय केलेली आहे? जाहीर केलेली आहे. आता दिल्ली खादी आणि ग्रामोद्योग मंडळद्वारे ती राबवली जाईल. तर उद्देश काय आहे? दिल्लीतील पारंपरिक कारागीर जसे की शिंपी आहेत, विणकर आहेत, कुंभार इत्यादी लोकांना आधुनिक प्रशिक्षण देणं आणि त्यांना जागतिक बाजारपेठेशी जोडणं. तर दिल्ली मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेला मंजुरी दिलेली आहे. तर बघा, आजचं आपलं लेक्चर इथेच संपत आहे. आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. लेक्चरशी रिलेटेड किंवा इतर काही क्युरीज असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. आपण ते सॉल्व करण्याचा ट्राय करूयात. आणि व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.